या ठिकाणी क्षेत्रवासी गाव बोरगाव क्षेत्रवासी गाव बोरगाव या ठिकाणी आपल्या सर्वांचे सुपरिचित असे श्री गंगाराम सखाराम गंभीरराव यांचे कनिष्ठ बंधू, त्याचप्रमाणे अक्षय दीपक गंभीरराव यांचे पिताश्री दीपक सखाराम गंभीरराव हे इहलोक सोडून परलोकात गेलेले आहेत, वैकुंठवासी झालेले आहेत आणि त्यांचे जाऊन आज 9 दिवस झालेले आहेत आणि 9व्या दिवशी आज त्यांचे उत्तर रात्र या ठिकाणी साजरी होत आहे. उद्या 10व्या दिवशी संगमेश्वर येथे त्यांचं 10वं होऊन आणि उत्तर कार्य संपुष्टात उद्या येणार आहे. आणि असे तुम्हा सर्वांच्या परिचयाचे आपल्यातून गेलेली जी व्यक्ती दीपक सखाराम गंभीरराव त्यांच्या बाबतीत आपण पुढे पाहू, परंतु त्यांच्या आज उत्तर रात्री निमित्त ही मदपामराची कल्पशी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य देहुगावचे श्रीमंत तुकोबाराया यांच्या पट्ट शिष्या संत बहिणाबाई यांचा सुंदर असा हा 4 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून बहिणाबाई अगदी समाजाला अगदी उपदेशच करतात असं म्हणायला हरकत नाही. या अभंगातून बहिणाबाई सांगतात की भाजले ते बीज अंकुरेना कदा. बहिणाबाई सांगतात की जे बी आहे, जे बीज आहे, ते बीज जर आपण भाजलं तर ते पुन्हा अंकुराला म्हणजे जीव दशेला येणार नाही, त्याला अंकुर फुटणार नाही. न मिळे दुधा माझी लोणी. बहिणाबाई सांगतात की ज्याप्रमाणे बीज जर भाजलं तर त्याला अंकुर फुटणार नाही आणि त्याचप्रमाणे जर आपण दुधावर प्रक्रिया केली, दुधावर प्रक्रिया करून आपण लोण्यापर्यंत गेलो तर लोणी सुद्धा दुधासारखंच आहे बरं का. पण लोणी तयार झाल्यानंतर पुन्हा लोण्याचं दूध आपण जर तयार करायला घेतलं तर होणार नाही, अशा बहिणाबाई सांगतात. आणि या पहिल्याच एका चरणामध्ये ते सुंदर दृष्टांत देऊन त्याचं कारण दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की तैसा तो ज्ञानी. काय सांगतात बहिणाबाई? तैसा तो ज्ञानी जन्म न घे जा. तर त्या ज्याप्रमाणे भाजलेल्या बी उगवण होऊ शकत नाही किंवा एकदा दुधावर प्रक्रिया करून लोणी तयार झालं तर पुन्हा आपण काही किती प्रयत्न केले तरी पुन्हा दूध लोण्यातून मिळणार नाही. त्याच प्रमाणे जो मनुष्य देह आहे तर मनुष्य देहामध्ये आपण अशी एक विशिष्ट प्रकारची त्या देहावर प्रक्रिया केली, नामस्मरणाने एक विशिष्ट अशी प्रक्रिया केली तर तैसा तो ज्ञानी जन्म न घे जाण. आणि आपण त्या ज्ञानापर्यंत पोहोचलो, सिद्ध दशेपर्यंत पोहोचलो तर मग तो जो ज्ञानी आहे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. का तर वासना भाजोनी वर्तत असे. तो काय करतो? जो ज्ञानी आहे, ज्ञानी त्याला म्हणतात की ज्याची वासना संपलेली आहे, ज्याने वासनेवर मात केलेली आहे त्याला ज्ञानी म्हणतात. तैसा तो ज्ञानी जन्म न घे जाण. तर त्याचप्रमाणे जो ज्ञानी आहे तो पुन्हा जन्म घेणार नाही किंवा त्याला जन्म येणार नाही, कारण तो वासना भाजूनी वर्तत असे. जसं बी भाजलं त्याचप्रमाणे वासना भाजून तो वर्तन करतात. पुढे पाहू आपण. तिसऱ्या कडव्यामध्ये बहिणाबाई सांगतात की परिसा लागता लोह तो पालटे. परिस जो आहे तर परिसाच्या अंगी असा गुणधर्म आहे की परिस जर लोखंडाला लागला तर लोखंडाचं सोनं होत आहे. कालिमा त्या भेटे पुन्हा कैशी. जर कदाचित
बरीच लोखंडाला लागला आणि लोखंडाचं सोनं झालं तर ते सोनं झालेलं जे लोखंडाचा तुकडा आहे त्याला पुन्हा काळीमा म्हणजे पुन्हा गंध चढणार नाही. चौथ्या चरणात बहिणाबाई सांगतात की बहिणी म्हणे गोदा मिळाली सागर. म्हणजे गोदा म्हणजे नदी किंवा गंगा नदी, गोदावरी नदी म्हणजे नदी जी आहे ती एकदा सागराला मिळाली की न ये माघारी त्र्यंबकाचे, ती पुन्हा परत येऊन आणि कुठे म्हणजे पर्वतावर जाणार नाही. कारण नैसर्गिकरित्या ती पर्वतावरून खाली आले, उच्च भागाकडून ती सकल भागाकडे वाहत चाललेली आहे आणि ती समुद्राला मिळाल्याशिवाय ती स्थिर होत नाही. आणि एकदा ती गंगा, ती नदी समुद्राला मिळाली की मग ती पुन्हा त्र्यंबकाचे म्हणजे पुन्हा ती वर येणार नाही. त्याचप्रमाणे तैसा तो ज्ञानी जन्म न घे जा. त्याचप्रमाणे जो ज्ञानी आहे तो पुन्हा कधी जन्म घेत नाही. कारण त्याचं कारण आहे वासना भाजूनी वर्तत तसे. पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगाला नमन करून आणि आजच्या आपल्या या अल्पशा कीर्तन रूपी सेवेला आरंभ करू. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करू हे कीर्तन राम Rama
नामदेव महाराजांचं प्रमाण आहे आणि आपण प्रत्येक कीर्तनात जवळजवळ हे प्रमाण घेतच असतो की सध्या कलियुगामध्ये अतिशय समाजाला नितांत गरज आहे करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन ऐश्वर्य की जनतेतील जनार्दन आणि त्याचा शोध घ्यायचा शोधामग सापडेल बरं का. आम्ही जेव्हा शोधतो कुठे कुठे शोधीशी काशी आणि हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपवासी म्हणून गरज आहे सध्या कलियुगामध्ये नितांत गरज आहे की योग्य मार्गदर्शन आपण केलं पाहिजे. उगीच भारत भ्रमण करून काही फायदा बरं का. तुम्ही जेवढे भ्रमण कराल तेवढा भ्रम वाढेल. आपण जेवढं भ्रमण करू तर काय होईल फक्त शेवटचं नकट होईल. तुम्ही जेवढे जेवढे प्रवास कराल जेवढे जेवढे म्हणजे तीर्थयात्रा कराल तर न जाईल म्हणजे भ्रमण ऐवजी काय होईल भ्रम वाढत जाईल आणि भ्रम वाढत जाऊन आणि माणूस हा अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी नितांत आपल्याला कलियुगामध्ये जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे बरं का ते तुका सुंदर सांगतात जेने देह दिला मनुष्य देहाची तो स्त्री असो अगर पुरुष असो लहान असो अगर मोठा असो प्रत्येक देहाची इथे कर्तव्यता आहे भगवंताचं भजन करणं नामस्मरण करणं सद्गुरूला शरण जाणं पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करणं या ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक मनुष्य प्राण्याने आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजेत. आणि म्हणून आजची ही कीर्तनरूपी जी सेवा आहे त्या सेवेचं उद्दिष्ट तेच आहे की आपल्यातून गेलेली जी व्यक्ती आहे बरं त्यांचं नाव होतं दीपक. दीपक म्हणजे प्रकाश नाही का. दीपक हे प्रकाशाचंच होतं काय बरं का. प्रकाशी राहिले उजेडी होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई म्हणजे उजेडी राहिले उजेड होऊन जसे निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई ही चारही भावंड काय झाली उजेडच होऊन राहिली म्हणजे प्रकाशमय होऊन राहिली. त्याप्रमाणे त्यांच्या नावात दीपक त्याचं नावच दीपक आहे आणि समाजात त्यांचा उत्तम असा ठसा होता. मला सुंदर समाजकार्य त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे ते राजकारणात सुद्धा अग्रगण्यच होते. आणि त्याच्यापेक्षा सांगतो की सर्वात पुण्याचं काम त्याने कोणतं केलं असेल
तर मला वाटतं कमीत कमी 1500 पोरं निश्चित सिक्युरिटी मध्ये लावले असते. जे सिक्युरिटी गार्ड, जो महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड आहे, त्या बोर्डामध्ये कमीत कमी त्यांनी 1500 पोरं अगदी बिनशर्त काही न घेता, म्हणजे जे घेतले ते त्यांच्यासाठी, स्वतः 1 रुपया सुद्धा न घेता अनेक पोरांना, अनेक उमेदवारांना त्यांनी पोटा पाण्याला लावलं, त्यांचं कुटुंब सदृढ केलं आणि हे पुण्य त्यांच्या पाठीशी सदैव राहील. आणि ज्यांना ज्यांना त्यांनी म्हणजे असं पोटा पाण्याला कामाला लावलं ते सुद्धा त्यांना कधीच विसरणार नाही. एक दुसरी गोष्ट की अल्पवयात ते गेले, पण अल्पवयात जरी गेले तरी दोन्ही मुलींची त्यांनी लग्न केली. अगदी 1 महिन्यापूर्वी मुलाचंही लग्न झालं आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं की 1 वर्षापूर्वी स्वतःचं घर सुद्धा खडवलीत त्यांनी केलं. म्हणजे आता मुलासाठी काही उणीव ठेवलेली नाही, खंत नाहीये बरं का. म्हणजे इतकं सुंदर प्रपंचाच्या बाबतीत तर इतकं सुंदर, आणि स्वभाव सुद्धा त्यांचा म्हणजे जसा आता दिसतो ना तुम्हाला, चेहरा कसा दिसतो पहा, म्हणजे बोलका चेहरा आहे. आणि त्याच पद्धतीने ते होते. त्याचे मोठे भाऊ हयात आहेत आणि हे 4 नंबरचे भाऊ, त्यांच्या पश्चात अध्यात्माचे 2 भाऊ गेलेले आहेत आणि हे 4थ्या क्रमांकाचे. पण नियतीच्या पुढे आपल्याला काही सांगता येत नाही आणि त्यांना एक अल्पसा, थोडक्यात आपण ज्याला अटॅक म्हणतो, तो झटका आला आणि अटॅकच्या झटक्याने त्यांचं देहावसान झालं. ईश्वरी सत्य पुढे इलाज नाही. ईश्वराच्या मनात आलं तर ईश्वर कधी कोणाला केव्हाही घेऊन जाईल, आणि म्हणून आपण सावध असलो पाहिजे. तुकोबा सांगतात, सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरीच्या जागरणात आलो, किंवा हरीच्या आलो जागरण. म्हणजे भगवंताची भक्ती ही सुद्धा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बरं का, म्हणजे सद्गुरूला शरण जाऊन, आमचे ते परम मित्र होते आणि कित्येक वर्षापासून आमचे संबंध होते त्यांच्याशी. मी पण सिक्युरिटी गार्ड होतो, 2014ला रिटायर झालो, पण तेव्हापासूनचे जे संबंध त्यांचे आणि आमचे आहेत ते तसेच होते. आणि अंबाजीला आल्यानंतर आम्हाला भेटल्याशिवाय ते कधीच गेलेले नाहीत. फार सुंदर व्यक्तिमत्व होतं, आणि सुंदर व्यक्तिमत्व जे आहे, जो आवडे लोकाला तोची आवडे देवाला. आपण फार सुंदर होतो फार, पण जो लोकाला आवडतो, जो समाजाला ज्याची गरज आहे, भगवंताला पण त्याची गरज आहे, अशी माणसं भगवंत लवकर उचलतो. ज्याला समाज कंटाळलेला आहे, गाव त्याला नको नको नकोच, भगवंत म्हणतो मग ही इडापिडा वर्तन, म्हणून त्याला जास्त जगवतो. अगदी म्हणजे इतकं सुंदर परमार्थ, अगदी 2-4 वर्षामध्ये इतकं सुंदर परमार्थ त्याने आपल्या जीवनात केला. मला वाटतं त्यानं कदाचित कळून चुकलं असेल की माझं आयुष्य कमी, माझं आयुष्य कमी आहे हे त्यांना कळून चुकलं असेल, आणि म्हणून ते सद्गुरूला शरण जाऊन योग्य परमार्थ करून योग्य नामाशी रत होऊन आणि ते अगदी वैकुंठालाच प्राप्त झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण तू कोणतं सुंदर प्रमाण आहे, बीज भाजून केली
तुकोबारा सांगतात, बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. तुकोबारा आपला बर का. तुकोबारा अनुभव सिद्ध सांगतात की आकाराशी कैसा ठाव, आकाराचा विचार करूच नका, देहच प्रत्यक्ष झाला. म्हणजे या देहाला काही चार हात नाही आले, किंवा जसं भगवान श्रीकृष्णाची जी प्रकृती आहे, प्रतिकृती आहे, तसा देह झाला नाही. पण देव होण्यासाठी जे लागतंय, मला काय सांगायचंय, देवाची जी लक्षणं आहेत ती लक्षणं तुकोबारा यांच्या देहामध्ये उतरली. आणि म्हणून तुकोबारा सांगतात की मी आता कोण झालो, देव पाहावयाशी गेलो, तू देवाची होऊन गेलो. म्हणून ही संधी बरं का, बरं ही वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताशी. आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे ना, ही वेळ दवडू नका. एकदा वेळ दवडली की नामदेव महाराज सांगतात, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा, नामामुळे तेव्हा नरदेह पुरा, तयाचा मातेरा केला मुडा. म्हणजे हा नरदेह आता तेव्हा प्राप्त झालेला आहे. 184 योनी भोगीत भोगीत भोगीत, म्हणजे उन्नत होत 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 मनुष्य देह हा उन्नत आहे. मनुष्य देह हा उन्नत आहे. दुसरी गोष्ट की पाप पुण्य समान समी, तेव्हा जन्मा येतो प्राणी. मनुष्य देहाची प्राप्ती एरवी अन्यथा तशी प्राप्त होत नाही. जेव्हा पाप पुण्य समान होईल तेव्हा हा देह प्राप्त होतो. पण संतांनी किंवा वेदांनी बरीच काही या ध्येयासाठी विधी घातलेले आहे. एरवी आपण जर विचार केला बरं का, ज्याच्यामध्ये आम्ही रत आहोत, जे आम्ही रात्रंदिवस करून राहिलेलो आहोत, आमचे कबीर महाराज सुद्धा सांगतात, ईसत नदन की कौन बढाए, 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 देखत हमें बेटे बिहाई, देखत हमें बेटे बिहाई, अपने खातिर माल बनाया, अपने खातिर माल बनाया, देखत हमें बेटे बिहाई, देखत हमें बेटे बिहाई, अपने खातिर माल बनाया, अपने खातिर माल बनाया. ही जगाची राहटी आहे. इसत न धन की कौन बढाई. हे जे शरीर आहे ना, तन म्हणजे शरीर. या शरीराचे आपण जर हे कसं, हे काळाचं खाचे आहे. वाढले शरीर, वाढले शरीर काळाचे ही खाचे आहे. काय माझे तुझे करीतोशी. चोखोबा सांगतात तो, चोखोबा काय माझे तुझे करतोशी, माझं तुझं म्हणूच नका. आणि किती जरी वाढलं, किती मोठं झालं, 1 क्विंटल जरी वजन झालं तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही. एक तरी सुद्धा हे काय आहे, काळाचं खाद्य आहे. आणि म्हणून कबीरजी सांगतात, ही सत्य न धन की, ह्या शरीराच्या माध्यमातून कमावले जातात. हे शरीर कसं आहे, नाशिवंत आहे. या नाशिवंत शरीराच्या माध्यमातून कमावलेलं जे धन आहे ते सुद्धा शाश्वत कौड पडायली. आणि म्हणून शरीराची मोठेपणा सांगू नका, कमावलेल्या धनाची मोठेपणा सांगू नका, बांधलेल्या बंगल्याची मोठेपणा सांगू नका. माणसं मुद्दाम पाहुण्यांना बोलवतात, या या चहा घ्यायला या. पण चहा घेण्याचं उद्दिष्ट वेगळं आहे. बोलवलं चहा घ्यायला, पण त्याला दाखवायचे काय, बंगला दाखवायचा बरं का. पण जरी बंगला दाखवला तरी त्याची बढाई आपण किती केली,
देखत नाही नो मी मिट्टी मिलाई, पण तो बंगला जागेवरच राहिला. धन आणि भूम बसवतची गोष्ट आहे. भार्या गृहदारा जना स्मशाने, स्मशानापर्यंत जण येईल, सगळं जागेवरच राहणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि म्हणून आपण इथे कर्तव्य तर काय ती पार पाडली पाहिजे. आपले खातर महल बनाया आपही जाकर, कोणाच्या बरोबर गेलं का नाही, तो एकटाच जातो. आणि कर्मानुगो गच्छन्ति जीव एकहा. बरं तिथे गेल्यानंतर सोयरेधारे तिथपर्यंतच आहे बरं का. मग एकदा त्याला अग्नी दिला, तो अग्नीचा धूर जो आकाशात जातो ना, त्या अग्नीच्या धुराबरोबर याचा सूक्ष्म देह जातो. सूक्ष्म देह आणि स्थूल देह आहे तो तिथेच अग्नीमध्ये जळून जातो. आणि तो सूक्ष्म देह निघून जातो. आणि जी प्रक्रिया आहे ती सूक्ष्म देहावर आहे. आणि म्हणून याच जन्मी याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. आपले खातीर महल बनाया आपही जाकर जंगल सोया. पण मेल्यानंतर अग्नीशी त्याचा संबंध आला तर ठीक आहे नाही का. पण अशी काही माणसं आहेत समाजामध्ये की म्हणे 4 मुलं आहेत पण आई वडील, म्हणजे आई वडिलांना सध्या कोणी सांभाळायला तयार नाहीये. आता मी ऐकलं की म्हणे मुरबाडला पण आता वृद्धाश्रम होऊन राहिलेलं आहे बरं का. पण वृद्धाश्रम होणं, कालच रेडिओला एका कंडक्टरची मुलाखत होती. म्हणजे वाहक एसटी चालवणारा कंडक्टर, त्याची रेडिओला मुलाखत होती. त्याला अनेक प्रश्न विचारले तर त्याने सांगितलं की मी माझा वाढदिवस वृद्धाश्रमामध्ये जाऊन साजरा करतो. मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की तुम्ही कसे साजरा करता. म्हणजे माझ्या डोळ्याला, वृद्धाश्रम म्हटलं की डोळ्याला पाणी येतं. पण काय करायचं म्हणे, समाज जर असं वागून राहिलेला आहे, मग तिथे जाऊन काय काय करतो त्याने सगळं काही सांगितलं सोपास्कार. पण तरी खेड्यावरचं कोणीच नाही, वृद्धाश्रमामध्ये खेड्यावरचं कोणी नाही. आणि वृद्धाश्रम तेवढा सोपा नाही. जे रिटायर्ड लोक आहेत त्यांना 5-25 हजार रुपये पेन्शन आहे, अशीच माणसं वृद्धाश्रम मध्ये जाऊन राहतात. आणि जे राहतात ते अभागीच आहेत. त्याने सांगितलं, त्या कंडक्टरने सांगितलं, मी जसं गाडी वाहतो ना तर तसं म्हणे एक बाबा वारले तिथे, तर मी नेहमीच जातो म्हणे खांदा लावायला. तर मला फोन आला, त्याला फोन आला की एक व्यक्ती वारलेले, तुम्ही या तात्काळ. तर मी ड्युटीवर होतो म्हणे. पण त्याला फोन आला 11 वाजता. पण त्याची प्रेस यात्रा निघाली 4:30 वाजता. तोपर्यंत त्याची ड्युटी संपली. त्याने मोठेपणा सांगितली की मी वर्दीवर खांदा दिला. कंडक्टरची जी वर्दी आहे त्या वर्दीवर त्याने त्या माणसाला खांदा दिला वृद्धाश्रम मधल्या. आणि म्हणे मला इतकं म्हणजे अभिमान वाटला की मी वर्दीवर सुद्धा हे कार्य करू शकतो. म्हणजे असं आपण काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे. आणि आपल्या दीपकराव गंभीररावच्या बाबतीत अगदी तसंच घडलेलं आहे. अनेकांना अनेक वेळेला त्याने मदतही केलेली आहे. समाज कार्यामध्ये कुठे कुणाचं अडलं असेल त्याला बाहेर कसं काढायचं, अगदी मंत्रालयापर्यंत. या व्यक्ती छोटी होती, व्यक्ती कशी होती, छोटी होती पण कार्य मोठं होतं, फार मोठं कार्य. अगदी त्या व्यक्तीकडे पाहिलं तर वाटणार नाही की एवढे संबंध आणि इथपर्यंत पोहोचलेला असेल. म्हणजे असं आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. उगीच आपले खातर नाही का, अपने खातर बनून काही फायदा होणार नाही का. हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की पोली. कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मुझे पीछे डूब गई दुनिया. कबीर महाराज सांगतात, अरे गुन्या नाही का, आपण आपल्या मुलाला काय म्हणतो, अरे बाळा गुन्या गुन्या इकडे गुन्या. तर कबीर महाराज संपूर्ण मनुष्य प्राण्याला, जगामध्ये जेवढी माणसं आहेत ना त्यांना गुनिया शब्द वापरलेले कबीर गेले. सुन मेरे गुनिया, आप मुळे तू मेलास ना की दुनिया बुडली. दुनिया बुडावी अशी इच्छा नसेल तर आशे मारा. ऐसा मरना होगा फिर जन्म नव्हे कबीर होते. अरे मरना मरना तो सब कोई कहे, मरायचे मरायचे सगळेच म्हणतात, पण मरायला कोणी तयार आहे का. आणि मर शब्द कोणाला सहन होईल का.
आणि ज्याचं 100 वय त्याला म्हणा, 100 वर्ष ज्या म्हातारला झाले त्याला म्हणा मर, तर तो काढून मारायला येईल, तो स्वतः मारायला तयार, म्हणजे मरायला कोणीच तयार नाही. आणि म्हणून कबीरजी सांगतात की मरना मरना तो सब कोई कहे, मर जाने ना कोई शरीर मध्ये. मरत ही शरीर न मरे आत्मा, हे शरीर मरते आत्मा मरत नाही. म्हणून कबीरजी सांगतात असं मरा फिर जन्म न होय कबीर वदे, पुन्हा जन्म येणार नाही, कबीर महाराज सांगतात. आणि तुकोबाच्याला गुजारा देतात, जन्म नाही रे आली शक्तीवर सांगतात की तुम्ही सद्गुरूला शरण गेला, भगवंताची भक्ती केली, योग्य सद्गुरूला आपण शरण गेलो पाहिजे. कुणालाही शरण जाऊन फायदा नाही, कारण मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेच इथे, हा कलियुगाचा महिमा आहे बरं का. जो मिळवी सद्वस्तू ते त्याशी श्रीकृष्ण सद्गुरू मानी. भगवान श्रीकृष्ण त्याला सद्गुरू मानतात की जो साधकाला सद्वस्तूला किंवा जो साधकाला सिद्ध दशेला नेऊन पोचवतो तोच खरा गुरु. अशा सद्गुरूला शरण जा आणि आपल्या या नश्वर देहाचं सोनं करून घ्या. एरवी आपण हा जो संसार आहे बरं का, अरे संसार संसार हे बहिणाबाईच आहे बरं का, पण ते चौधरीच आहे. बहिणाबाई चौधरी एक कवयित्री आहे आणि त्या कवयित्रीने संसाराचं या ठिकाणी सुंदर रूप केलेलं आहे. जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मगन मिळते भाकर, हे बहिणाबाई चौधरी कवयित्रीने संसाराचं केलेलं रूपक आहे. आणि आपण आपल्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे त्या बहिणाबाई तुकोबरायांच्या पट्टे शिष्य. आणखी आपण संसाराचा विचार केला तर एक धागा सुखाचा, एक धागा शंभर धागे दुःखाचे, कशी विण आहे विनाशी आहे. 100 धागे दुःखाचे, एकच धागा सुखाचा आडवा. जरता रे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, आपलं जे आयुष्य आहे ना त्या आयुष्याची विणकर अशी आहे, एकच धागा सुखाचा आहे आणि 100 धागे दुःखाचे आहेत. आणि त्या दुःखामध्ये आम्ही सुख शोधतो. तुकाराम महाराज सांगतात की दुःख पर्वता एवढे, सुख पाहता जवा पाडे. म्हणजे गव्हा एवढं सुख प्राप्त करण्यासाठी पर्वतच्या पर्वत दुःखाचे आपल्याला सोसावे लागतील. अन्यथाही आपण विचार केला तुकोबांच्या भाषेत की सुख न कोठे आलिया वाया हो बरी होऊ नका. तुकोबा सांगतात की ज्या संसारात आपण जन्माला आलेलो आहोत ना, ज्या विश्वामध्ये आपण आता सध्या फिरतो ना, ते विश्व कसं आहे दुःखरूप आहे. दुःखरूप देह दुःखाचा संसार. सुखाचा विचार कुठेच नाही. पण आम्ही त्या सुखाच्या पाठीमागे लागलेलो आहोत. एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक महान राजा होता. एक
महान राजा होता आणि त्या राजाला आजार झाला, म्हणजे तो अतिशय दुःखी होता. थोडक्यात सांगायचं, शारीरिक पीडा होती आणि शारीरिक पीडा असल्यामुळं त्याने एक्सरे काढून पाहिला, सोनोग्राफी केली, अजून एमआर केलं, सगळं काही केलं, पण सगळं नॉर्मल आलं. एक्सरे नॉर्मल, मग सांगितलं सोनोग्राफी करा. डॉक्टर सांगतात सोनोग्राफी करा, त्याच्यात काय मिळतंय का पाहूया आजारात बाबतीत. सोनोग्राफीत काही नाही आलं. मग डॉक्टर सांगितलं तुम्ही एमआर करा, म्हणजे संपूर्ण शरीरातच एमआर म्हणतात, म्हणजे त्याच्यात सुद्धा ते नॉर्मल आलं. आणि मी तर नेहमी सांगतो, आजार तर गहन आहे, दुःख तर गहन आहे, वेदना भयंकर आहेत आणि रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात. रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात. त्याचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले म्हणून तो एकदा हाड वैद्याकडे गेला आणि त्याने ते रिपोर्ट पाहिले. वास्तविक हे जे रिपोर्ट आहेत ते हाड वैद्याच्या काही कामाचे नाहीत, पण हाड वैद्य सुद्धा तो रिपोर्ट पाहतो. हाड वैद्याकडे आपल्या शरीराची सगळी, म्हणजे आतड्यांची, हृदयाची, फुफ्फुसाची सगळी त्याच्याकडे फोटो आहेत आणि तो आपल्याला दाखवतो. तुम्ही सांगा आता हे ज्ञान त्याला कुठून आले? आणि आम्ही त्याच्यावर विश्वास करतो. त्याने सांगितलं की तुम्हाला आता असं करावं लागेल म्हणे, पहा म्हणे, जर सुखी व्हायचं असेल ना तर या विश्वामध्ये सुखी माणसाचा सदरा जर तुम्ही आणला, सुखी माणसाचा सदरा आणला तर तुमचे वेदना जातील, दुःख जाईल, आजार जाईल, तुम्ही मुक्त व्हाल. पण त्याच्यासाठी सुखी माणसाच्या सदऱ्याची गरज आहे. राहतच तो त्याने लगेच प्रधानाला बोलवून घेतलं आणि फरमान काढलं, दौंडी पिटली, चारी दिशेला माणसं निघाली. कशासाठी? सुखी माणसाचा सदरा आणण्यासाठी. पण सुखी माणसाचा सदरा कुठेच मिळाला नाही. आणि प्रधान ते विचारत असताना आणि फिरत असताना एका काळोखामध्ये एक माणूस नाचत होता, सुंदर गात होता आणि नाचत होता काळोखामध्ये. तर त्या प्रधानाला वाटलं की हा काळोखात नाचतो आणि गातो म्हणजे सुखी असेल. त्याने विचारलं, तू कोण? म्हणे मी सुखी आहे. तर तो कसा नाचत होता? सुखामध्ये नाचत होता. अरे म्हणे, मग तू सुखी आहेस का? बरं झालं म्हणे, आमचं काम फत्ते झालं. आमचा राजा अतिशय दुःखी आहे आणि त्याला सुखी माणसाच्या सदऱ्याची गरज आहे. तर जरा तुम्ही उजेडात या आणि तुमचा जो सदरा आहे ना तो आम्हाला द्या. म्हणजे तो सुखी माणसाचा सदरा आहे. तो काळोखात उड्या मारत होता. जेव्हा तो उजेडात आला तेव्हा तो कसा होता? नागडा. म्हणजे त्याच्या अंगावर कोणत्याच प्रकारचा कवटा नव्हता. म्हणजे ज्याच्या अंगावर तो सदरा सुद्धा नाहीये तो सुखी आहे. ज्याच्या अंगावर सदरा सुद्धा नाही म्हणजे ते व्यापत आहेत ना. हा सदरा खराब झाला, धुतलाच पाहिजे, त्याला साबण पाहिजे, पाणी पाहिजे, ही व्यापकता नाहीये. आणि म्हणून ज्याच्याकडे सदरा नाही तो सुखी आहे. मग असे कोण आहेत? असे पशु पक्षी आहेत. कशाला का? की हे बाकीच्या गोष्टीचं त्यांच्याकडे उद्योगच नाहीये. आणि त्याची चिंता करी नारायण, आमची नाही करत चिंता नारायण. कारण आम्ही काय करतो? स्वतःच आणि आपल्या मनाप्रमाणे जशी चवी पाहिजे चवीने आम्ही खातो. म्हणून भगवंत म्हणतात तुम्हीच करा, तुम्हीच खा. ज्यांना चवी नाहीये त्यांच्यासाठी भगवंत देतो. पशु पक्ष्यांना काही त्रास आहे का? त्यांचा चारा भगवंत पुरवतो. पशूंना सुद्धा गवत कोण पुरवतो? भगवंतच पुरवतो. त्याची आधी तयारी आहे आणि आम्ही स्वतः करून खातो. म्हणून आम्ही दुःखी आहोत, म्हणून आम्हाला आजार आहे, म्हणून आम्ही रोगी आहोत. तेव्हा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला कार्य करायचंय. या दुःखी संसारामध्ये सुखाचा शोध घ्यायचा आहे. आणि तो सुखाचा शोध जो आहे तो फक्त एका सद्गुरूकडे आहे. सद्गुरूच आपल्याला तो सुखाचा मार्ग दाखवील. आणि म्हणून आमच्या बहिणाबाई तुकोबरायांना शरण गेल्या आणि तुकोबरायांना शरण गेल्यानंतर त्याच्या जीवनात जो अनुभव आला तो अभंग, तो अनुभव अभंगाच्या पहिल्याच्या. बादल बीज अंकुर नका
भाजले ते बीज अंकुर आहे ना कधी बहिणाबाई सांगतात. आणि त्याचं जे कारण आहे महाराज, आपल्याला ज्ञान हे प्राप्त करून घेतलंच पाहिजे. कारण अन्यथा हा देह नश्वर आहे, हे विश्व नश्वर आहे. बरं का, विश्व सुद्धा कसं आहे, जग कसं आहे, नश्वर आहे, मिथ्या जग आहे. आणि हा देह सुद्धा मिथ्या आहे. आणि मिथ्या जगाचा, मिथ्या देहाचा आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी आपलं काय केलं पाहिजे, ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. आता आपल्यातून दीपक भाऊ गेले निघून, नाही का, पण दीपक भाऊ एकटेच गेले असं नाही, तुमचा सुद्धा सर्वांचाच तो नंबर आहे, नाही का. इथे गुरु नाही आले ये रे ते पामर जीव किती, आपण तर पामर जीव आहोत. जिथे राम गेले, कृष्ण गेले, 10 अवताराची कथा आपण जर पाहिली, बरं का, त्याच्या पुढे आपण जर पाहिलं तर 14 चौकड्या लंकानाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, मागे सर्वथा नुरलेची. जर आपण विचार केला तर 14 चौकड्या लंकानाथा, म्हणजे 14 चौकडीचं राज्य रावणाचं होतं. 14 चौकड्या राज्य रावणानं केलं. अगदी म्हणजे 6,04,00,000 आणि 80,000 वर्ष नुसतं राज्य केलं. त्याच्या आधी किती जगला, राज्य सोडल्यावर किती जगला, ते तर मी तर केव्हा केव्हा सांगतो की रावणाच्या आयुष्यामध्ये 14 वेळा रामाला जन्म घ्यावा लागला. 14 चौकड्या म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली. म्हणजे रावण इतका जुना आहे. म्हणजे 14 चौकड्या गेल्या, कृत, त्रेता, द्वापार आणि कली, अशा 14 चौकड्या गेल्या, तरी तो रावण होता. पण तरी सुद्धा 14 चौकड्या गेल्यावर का होईना, पण मरावत. आणि त्याचं मृत्यूचं जे कारण आहे ते अगदी सोपं आहे. मी नेहमी सांगतो की असा एक ब्रह्मज्ञानी वेत्ता जगात झालाच नाही रावणासारखा. महान तो ज्ञानी होता. आणि नारद मुनी त्यांच्याकडे नेहमी जायचे. हा कंस, शिशुपाल, वक्रदंत आणि रावण, कुंभकर्ण ही अशा व्यक्ती होऊन गेल्या की ते देवाशी वैर करायचे आणि संतांच्या पायावर लोटांगण घालायचे. आणि म्हणून रावणाकडे नारदाची स्वारी नेहमीच असायची. ते जायचेच रावणाकडे. तर असेच एकदा नारद मुनींची स्वारी रावणाकडे गेल्यानंतर रावणाने नारदांना प्रश्न विचारला की नारदजी, मला उत्तम मृत्यू कसा येईल आणि लवकर कसा येईल. मला वाटतंय अद्याप आम्ही तर सामान्य जीव आहोत, पण तरी सुद्धा कोणत्याही जीवाच्या मनात असा प्रश्न उपस्थित आहे का की उत्तम मृत्यू आणि लवकर मृत्यू. कदाचित उत्तम मृत्यूसाठी प्रत्येक माणूस विचार करतो, फक्त विचार करतो मला मृत्यू चांगला आला पाहिजे, नाही का, पण लवकर आला पाहिजे. 100-200-300 वर्ष जगलो तरी आपलं बरंच आहे. पण रावणाने सांगितलं की उत्तम मृत्यू आणि लवकर मृत्यू. तर त्यावेळेला नारदाने सांगितलं की रावणजी, तुला मी उपाय सांगतो. अयोध्येचा राजा दशरथ, त्याच्या पोटी राम जन्माला येणार आहे. आला नव्हता बरं. हा जेव्हा उपाय विचारला तेव्हा राम जन्माला आला नव्हता. त्याच्या पोटी राम जन्माला येईल आणि त्याचं स्वयंवर होईल. स्वयंवर झाल्यानंतर त्याला वनवास आहे त्याच्या आयुष्यामध्ये. रामाच्या आयुष्यात वनवास आहे. आणि खरं म्हणजे जेव्हा सीतेला वरण्यासाठी राम गेला त्यावेळेला त्याही ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला होता की राजा जनका, तुझी ही जनक ज्या रामाला देऊ नको. तर रामाच्या भाग्यामध्ये वनवास आहे आणि तुझ्या मुलीला सुद्धा मग वनवास भोगावा लागेल. म्हणजे विरोध केला होता, विवाहामध्ये विरोध केला होता की रामाला सीता देऊ नको, रामाच्या आयुष्यामध्ये वनवास आहे आणि तुझ्या सीतेला सुद्धा वनवास भोगावा लागेल. पण सीतेने सांगितलं की तुमचं दुःख ते माझं दुःख,
आणि तुमचं सुख ते माझं सुख तोच खरा सुखी. जे अर्धांगी तिला म्हणतात की पतीची व्यथा जी जाणून घेते ती अर्धांगी. इथे व्यथा कोणी जाणून घेत नाहीये. सीतामाईने सांगितलं. आणि आशिष म्हणजे थोडं आपल्याला पाहायचंय की प्रभू रामाला वनवास प्राप्त झाला. सीतेसहित ते पंचवटीला आले आणि मग एकदा पुन्हा नारदांची स्वारी लंकेला गेली. म्हणे आता उत्तम मुहूर्त आहे, आता उत्तम मुहूर्त आहे. मग ते मरीच नावाचा त्यांचा मामा होता, त्याला सोन्याच्या हरणाचं रूप धारण करून तो पंचवटीला गेला. मी केव्हा केव्हा सांगतो की आम्ही सामान्य जीव आहोत. आम्हाला हे कळतंय सोन्याचं हरिण पळेल का? सोन्याचं हरिण पळेल नाही पडणार. मग राम इतका वेडा होता का सोन्याच्या हरणाच्या पाठीमागे पळायला? आता सुभाषित सांगतात विनाश काले विपरीत बुद्धी. म्हणजे इतकी विपरीत बुद्धी रामाची होती का? नाही. पण ती एक माव होती, एक माया निर्माण केली होती. आणि मायावी हरण मरीचाने मायावी रूप घेतलं होतं. आणि त्याचंही असं कारण होतं की नाही म्हटला तर एका थापडीत त्याला रावण मारणार होता मामाला. त्याने पाहिलं रावणाच्या हस्ते मृत्यू मिळवून नरकात जाण्यापेक्षा रामबाणाने मृत्यू आला तर आपलं काय होईल? कल्याण होईल. आणि म्हणून त्याने त्या सोनेरी हरणाचं रूप घेतलं. एक दुसरी गोष्ट की विपरीत बुद्धी सीतामाईच्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ती सांगते मला सोनेरी हरणाच्या चामड्याची चोळी शिवा. आता इथे सोनेरी हरण शब्द वापरले बरं का. म्हणजे ते सोन्याचं नव्हतं, ते हरिण सोन्याचं नव्हतं. कारण तिने काय शब्द वापरला? सोनेरी हरणाच्या चामड्याची चोळी. म्हणजे मला वाटतं ती सोनेरी होत ते. जसं आपण हे लोखंड आहे का नाही, याला तुम्ही सोन्याचा जर तो मुलामा दिला सोनेरी रंगाचा तर ते कसं दिसेल? सोन्यासारखं दिसेल. तर तसं त्या मारीचाने जे रूप घेतलं होतं ते सोनं नव्हतं, ते काय होतं? ते सोनेरी होतं. आणि त्याच्या मागे प्रभू राम गेला. मला थोडक्यात सांगायचंय. आणि तिथे गेल्यानंतर हा रावण सीतेचा अभिलाष केल्यामुळं, पण अभिलाष कसा होता? उत्तम होता. कशासाठी होता? मृत्यूसाठी होता. एवढंच नाहीये, त्याला मंदोदरी सुद्धा ते सांगितलं. पण म्हणे हे मंदोदरी तू सांगते ते मला मान्य आहे की सीता परत करा. पण सीता जर परत केली तर माझा उद्धार होईल. प्रभू राम माझ्या मस्तकावर हात ठेवतील, माझा उद्धार करतील. पण माझ्या कुळाचा उद्धार मला माझ्या डोळ्यात समोर करायचा आहे. आणि म्हणून मला हे करायचंय. मला एवढंच सांगायचंय की असा तो रावण की त्या रावणाने अशी प्रतिक्रिया निर्माण केली, सीतेला पळून नेली आणि लवकरात लवकर त्याला मृत्यू प्राप्त झाला. तुकोबा इतके सुंदर सांगतात बरं का. वासनेच्या संगे जाऊ वासनेच्या संगे नको जाऊ मनाला इतकं सुंदर तुकवऱ्या उपदेश करतात की पहा त्या रावणा वासनेच्या संगे जाऊ नको म्हणा. पण रावणाची वासना शुद्ध होती बरं.
रावणाची वासना कशी होती, शुद्ध होती. पण तुकोबाला सांगतात की नको जाऊ म्हणा, तर आपण वासनेच्या बरोबर गेलो तर आपला घात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून रावणाचं उदाहरण तुकोबराय देतात. पहात्या रावणा काय झाले, रावणाचा काय झाला, नाश झाला. 14 चौकड्याचं राज्य गेलं. 80,000 बायका होत्या, 1.25 नातू, 1.25 पंतू, आणि सोन्याची लंका होती. कशाला काय म्हणजे सोन्याची लंका, बरं काय, जसं ते एकाच्या घराला सोन्याचा कुलूप होतोय तशी गोष्ट आहे महाराज. म्हणजे सोन्याची लंका म्हणजे सोन्याची नव्हती, तर तिथे काय होतं, सुख समृद्धी नांदत होती, सुख समृद्धी नांदत होती. जर सोन्याची लंका असती तर आज सुद्धा ती घर तशीच असती. ज्या तिथे सोन्याचं घरच नाही, सोन्यासारखा संसार. कसा संसार आहे, सोन्यासारखा. बरं सोन्यासारखा संसार, तर त्याच्यात काही सुख आहे का? एका राजाला नाही का ते झालं होतं, ते वर मागून घेतलं, हात लावेल त्याचं सोनं, आणि जेव्हा त्याला इतका आनंद झाला, जवळजवळ सगळं सोनं केलं, आणि एकच मुलगी होती राजकन्या, आणि तिला स्पर्श केला आणि ती पण सोन्याची झाली. आणि मग त्याला कळलं की आपण जे केलं का, म्हणजे वाया हो बरी होऊ नका. आणि म्हणून वासना जी आहे, आपल्याला वासना जिंकायची. जिंकीचे संसार येणे नावे शूर. आपल्याला संसार जिंकायचा आहे, आणि जो संसार जिंकतो तो खरा शूर तुकोबांच्या भाषेमध्ये. आणि संसार जिंकायचा असेल तर तुकोबराय सांगतात की वासनेचे बीज भरजोनी टाकिले. वासनेचं जे बीज आहे ना, ते भाजलं पाहिजे आपण. लक्षात का, भाजले ते बीज अंकुर आहे ना. म्हणजे वासनेचे जे बीज आहे, ते वासनेचे बीज आपल्याला भाजायचं आहे. पण ते भाजण्यासाठी आता कोणता अग्नी वापरावा हाही प्रश्न आहे. तर भाजणं म्हटलं की अग्नीशिवाय भाजता येणार, दाहकता फक्त अग्नीमध्ये. मग आपल्याला या ठिकाणी अभिप्रेत जो अग्नी आहे तो ज्ञानाग्नी आहे. तो कोणता अग्नी आहे, ज्ञानाग्नी आहे. तो जठराग्नी, वडवाणल अग्नी वगैरे जे पंचाग्नी आहेत, तर त्याच्यामध्ये या 5 अग्नीमध्ये शेवटचा जो अग्नी आहे तो ज्ञानाग्नी आहे. आणि तो ज्ञानाग्नी आपल्याला प्रज्वलित करायचा असेल तर सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पायाच्या आधी. आणि म्हणून हाच अभंग का घेतला, तर आपल्या दीपक भाऊने आपल्या जीवनामध्ये सद्गुरूला शरण जाऊन उत्तम ज्ञान प्राप्त करून घेतलं होतं. आणि त्या ज्ञानाच्या बलावर ते कसे होते, सुखी होते, अतिशय आनंदी होते. ते भेटले का सांगायचे, मला सांगायचे ते की बाबा म्हणे दुःख नाहीच जीवनामध्ये, म्हणजे अगदी सुखाने ते वर्तन करायचे. अशी अवस्था आमच्या दीपक भाऊंची होती. आणि त्याचं कारण काय, तर जे बीज आहे, बरं का, वासनेचे बीज जे आहे ते भाजलं, आणि भाजल्यामुळं त्याला आता अंकुर येण्याचा झालेला आहे. तुकोबांचं तेच मत आहे. आणि असं जे म्हणजे बीज आहे ते भाजल्यानंतर त्याला पुन्हा अंकुर येणार नाही. याचा अर्थ असा आहे की हा देह जो आहे, बरं का, तर या देहाच्या पाठीमागे एक रोग लागलेला आहे, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जननी जठरे पुनरुपी शयनम. आणि या रोगाने कुणालाही सोडलेलं नाही. तो जन्माला आला, जन्माला आल्याबरोबरच त्याच्या पाठीशी मृत्यू आहे. आणि माणूस मेला की मेल्याबरोबर त्याला लगेच काय करायचंय, दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट होऊन म्हणजे पुन्हा जन्म घ्यायचा आहे. आणि हा जो लागलेला रोग आहे कुणाच्या पाठीमागे, जीवाच्या या सूक्ष्म देहाच्या पाठीमागे लागलेला हा जो जन्म मृत्यू रूपी रोग आहे, तो त्या रोगाला निमूळ जर नष्ट करायचा असेल तर आपल्याला काय करायचे, या रोगाचं मूळ हे वासना. रोगाचं मूळ आहे वासना. आणि ती वासना आपण जर भाजली तर वासना भाजल्यानंतर मी वासना रूपी बी भाजल्यानंतर त्याला अंकुर येणार नाही. म्हणजे आता आपण थोडक्यात की हा देह गेला की पुन्हा जन्म येणार नाही. आणि हे सगळं आपल्याला जिवंतपणे करायचंय. आपल्याला त्या स्थितीपर्यंत पोहोचायचंय. त्या स्थितीपर्यंत आपण पोहोचलो की भाजलेलं पिलं अंकुर येणार नाही. आमच्या बहिणाबाई सांगतात की एकदा
दुधावर प्रक्रिया केली की त्याच्यापासून लोणी तयार होईल आणि एकदा लोणी तयार झालं की पुन्हा दूध नाही. त्याचप्रमाणे हा जो मनुष्य देह आहे, या मनुष्य देहावर सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला प्रक्रिया करायची आहे. कारण हा जो देह आहे फक्त आम्हाला स्थूलच माहित आहे. या स्थूल देहामध्ये अद्याप 3 देह आहेत. सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, महाकारण देह आहे, त्याचे पुढे अतिकारण आहे किंवा त्याचे पुढे कैवल्य देह आहे. म्हणजे हा जो सांगाडा आहे हा 4 देहाचा सांगाडा आहे. आणि 4 देहाबरोबर प्रत्येकाबरोबर एक वाचा. स्थूल देहाची वैखरी वाचा आहे, सूक्ष्म देहाची मध्यम वाचा आहे, कारण शरीराची पश्चिंती आणि महाकारणाची परावाचा. पुन्हा आपण तर थोडे बाजूला आलो तर स्थूल देहाची जागृत अवस्था नाही का, मग सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था, कारण देहाची सुसुप्ती अवस्था आणि महाकारणाची तुरीय अवस्था. म्हणजे 4 देहाच्या या ज्या प्रक्रिया आहेत, या प्रक्रिया पण या देहावर सद्गुरूच्या सहाय्याने राबवल्या. योग्य आपण सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली आपण चाललो, उत्तम नामस्मरण केलं तर काय होईल, वासनेचं जे बीज आहे ते कधी पेटून जाईल ते आपल्याला कळणार सुद्धा नाही. कारण बीज जे आहे ते बीज आकारात आहे. बीज कोणीही भाजील, पण वासनेचे बीज भाजणं तेवढं सोपं नाही. कारण वासना फक्त वासनाच आहे का, आणि ते भाजणं म्हणजे तेवढं, ती वासना भाजण्यासाठी या देहावर प्रक्रिया करायची आपल्याला. आणि ती प्रक्रिया अगदी अल्पावधीमध्ये आमच्या दीपक भाऊनी केली आणि तो आनंद ते भोगत होते महाराज. पण तो आनंद त्यांच्याकडून भगवंताने हिरावून घेतलेला नाहीये, तर कुटुंबाकडून हिरावून घेतला. त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा, त्यांच्या मुली, त्यांचे मोठे भाऊ आणि संपूर्ण त्यांचं जे कुटुंब आहे, गंभीरा कुटुंब, त्या भाईबंदींकडून त्यांनी तो आनंद काय झालेला आहे, त्यांच्याकडून तो हिरावलेला आनंद आहे. बाकी जसे तुकोबांची जी आनंद अवस्था होती, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची, ते अगदी आनंदाने गेलेले आहेत. त्यांना वस्तू तशी प्राप्त झाली होती महाराज, त्या वस्तूवर तशी प्रक्रिया त्यांनी केली होती, ती वस्तू तंत्र अवस्था त्यांची झाली होती. आणि त्याचं कारण आहे की वासनेचं बीज भाजलं, ते लोणी झालं. जसं तर सुंदर उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी पहिल्याच कडव्यामध्ये बहिणाबाई 2 दृष्टांत देतात. काय करतात की वासना जे आहे तिथं म्हणजे भाजले ते बीज अंकुर आहे ना कदा. आता या ठिकाणी वासनेचा उल्लेख नाहीये, पण इथे तिला हेच अभिप्रात आहे की इथे जे बी आहे ते वासनारूपी बी आहे. ते वासनारूपी बी भाजलं तर त्याला अंकुर येणार नाही, म्हणजे पुन्हा आपल्याला जन्म येणार नाही. आणि त्याच्या दुसऱ्या भागात ते सांगतात की एकदा लोणी झालं की त्याचं पुन्हा दूध आपल्याला करता येणार नाही. त्याचप्रमाणे एकदा आपण या देहावर प्रक्रिया केली आणि हा देव झाला तर तो पुन्हा मनुष्य होणार नाही. म्हणून बहिणाबाई दुसऱ्या चरणात
ऐसा तो ज्ञानी जन्म न घे जाण. बहिणाबाई सांगतात की एकदा आपण आपल्याला ते ज्ञान प्राप्त झालं बरं का, आणि त्या ज्ञानाची एक विशिष्ट समाजाकडे एक छाप आहे बरं का. दुसऱ्याचे दुःखे शिनेचे चित्त तोचे येत संत ओळखावा. बहिणाबाई सांगतात बरं का, दुसऱ्याचे दुःखे शिनेचे चित्त, दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याचं चित्त विदीर्ण होत आहे, बहिणाबाई सांगतात तोच जगात खरा संत आहे. ज्यांना आम्ही आता जे आम्ही संत म्हणतो ना, ते संत खरे असतीलच असं नाही, पण दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याचं चित्त पाझरत आहे, ज्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, तो खरा संत आहे. तो खरा संत आहे आणि तो खरा ज्ञानी आहे. मला हे सांगायचं आहे की तोच खरा ज्ञानी आहे. आणि असा जो ज्ञानी आहे तो जन्म न घे. त्या ज्ञानापर्यंत आपण त्या सिद्ध दशेपर्यंत एकदा पोहोचलो, या शरीरात प्रक्रिया केली की मग आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. पण इथे एक विशिष्ट आहे बरं का, म्हणजे इथे 4 दृष्टांत आहेत. पण वासना भाजली म्हणजे बी भाजलं म्हणजे ते निकामी झालं, संपलं नाही का. पण ज्ञानाच्या बाबतीत बहिणाबाई सांगतात वासना भाजूनी वर्ततच आहे. म्हणजे वासना भाजली. सांगतात की ज्ञानेश्वरीमध्ये 4,500 दृष्टांत आहे. माऊलीने 4,500 दृष्टांत टाकलेले आहेत गीतेमध्ये. पण आम्ही सांगतो एकही त्याच्या बरोबर लागत नाही. जी सत्ता आहे ना, अबाधित सत्ता, त्याला वस्तुतंत्र स्थिती जी म्हणतात, त्या वस्तुतंत्र म्हणजे वस्तू बरोबर किंवा अबाधित सत्ते बरोबर एकही दृष्टांत लागू पडत नाही. तसं या ठिकाणी 4 दृष्टांत दिलेले आहेत, पण त्या वस्तुतंत्राची एकही कशाला का, म्हणजे वासना भाजूनी वर्तत असे. आता वासना त्या ज्ञानाने वासना भाजलेली आहे. वासना भाजली आणि आता त्याचं वर्तन तेच आहे. ते वर्तन कसं आहे तर मुक्तीवरील भक्ती. मुक्तीवरील भक्ती म्हणजे मुक्तीपर्यंत अतिशय प्रयत्न केले त्याने. मुक्ती प्राप्त करून घेण्याकरता त्याला असं वाटलं की एकदा मुक्ती प्राप्त झाली की मग मला फार आनंद, मी सुटलो. त्याला हळूहळू त्या सद्गुरूने मुक्तीपर्यंत नेऊन पोहोचवला. थोडक्यात की भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला तिथपर्यंत नेलं. कुठपर्यंत? उद्धवाची एवढीच इच्छा होती की देवा मला मुक्ती प्राप्त करून द्या. भगवंताने त्याला भागवतामध्ये मुक्ती प्राप्त करून दिली आणि मुक्ती प्राप्त झाल्यानंतर तो उदास झाला. कोण? उद्धव. उदास झाला, त्याला झोप लागत नाही. मुक्ती मिळाल्यानंतर ते म्हणत होतं आता दिवसचारी खेळी मिळली नाही का, म्हणजे आता झोप यायला पाहिजे ना. त्याने व्यथा व्यक्त केली की देवा म्हणे माझं आधी होतं ते बरं होतं म्हणे, तुम्ही जेव्हा मला मुक्ती बहाल केली तेव्हापासून मला झोपच लागत नाही, फार मी उदास झालं म्हणे. मग काय करू सांग म्हणे उद्धवा. तर म्हणे माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही मला तर मुक्ती बहाल केली ना, आता मला एकदा पुन्हा अधिकार द्या भक्ती करण्याचा. आता मला पुन्हा अधिकार द्या भक्ती करण्याचा. तर भक्तीत जे सुख आहे, भक्तीत जो आनंद आहे, तो आनंद या ठिकाणी बहिणाबाई वर्णन करतात की वासना भाजूनी वर्तत असे. म्हणजे तैसा तो ज्ञानी जन्म न घे जाण. पण समाजाने त्याच्याकडे पाहिलं तर म्हणे याला तर हवस सुटली म्हणे. म्हणजे जो ज्ञानी आहे ना, तो कर्मामध्ये गुंतलेला असतो आणि त्याने तो जो कर्म करतो ते कर्म पाहून सामान्य समाज म्हणतो याला काय गरज आहे, एवढं करायची काय गरज आहे असं. पण तो जे करतो ते कसं आहे, वासना भाजूनी वर्तत असे. त्याच्या ठिकाणी मोह नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, काहीच नाही. कारण या षड्रिपूंचं मूळ आहे वासना. षड्रिपूंचं मूळ आहे वासना. त्याने वासना भाजलेली आहे आणि वासना भाजून तो आता काय करून राहिलेले, वर्तन करून राहिलेले, अशी आमची बहिणाबाई सांगतात. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याचा एक सुंदर ते एक दृष्टांत देऊन तसे त्यांना सांगतात. परिसा लागता लोह तो पाल, परिसा लागता
परिसा लागता सुंदर दृष्टांत आहे. परिसा लागता लोहते पालटे. लोखंडाची किंमत काय असेल 50-60 रुपये किलो. पण हे तर गंजलेलं आहे, मला वाटतं 30 रुपयेच किलो नाही का? हे काय आहे? भंगार आणि भांगार. बरं का? भांगार म्हणजे सोन्याचा किस, भांगार म्हणजे सोन्याचा किस, आणि भंगार म्हणजे गंजलेलं लोखंड. काय भंगार आहे का? ते भंगारवाले येतात घ्यायला, मग ते आम्ही त्याला जे लोखंड देतो ते कोणतं लोखंड देतो? गंज लागलेला. आणि भांगार म्हणजे सोन्याचा पीस. भांगार सोन्याला म्हणतात. बरं, सोन्याचं कधी भांगार होतंय का? असं कधी पाहिलं की 10 वर्षापूर्वी सोनं घेतलं होतं, आता जाऊ दे 60 रुपये किलो लोखंड आहे ना, मग तो 30 रुपये किलो घेतो. मग जर समजा आता 50,000 रुपये जर 10 ग्रॅमचे असतील तर 20,000 देऊन टाका. 10 वर्षापूर्वी घेतलं नाही का? आता काय झालंय ते भंगार. पण ते सोनं कधीच भंगार होत नाही, ते भांगारच राहतात. एकच फक्त काना दिलेले आहे, भंगार आणि भंगार. भंगारामुळे एवढी किंमत आहे आणि भंगारामुळे एवढी किंमत आहे. म्हणजे भंगार म्हणजे नरका जाणे आणि भंगार म्हणजे स्वर्गात जाणे. तरी सुद्धा लोह परिसा रुसले. म्हणजे लक्षात का? म्हणजे लोह म्हणजे आपण, बरं का? आणि परिस म्हणजे संत सद्गुरु. लक्षात का? देव हे परिस आहे आणि आपण कोण आहोत? लोखंड म्हणजे भंगार. थोडक्यात भंगार आहोत आपण. लक्षात का? पण शेवटी आम्ही भंगारच असं आहे ना. आणि म्हणून ज्याप्रमाणे म्हणजे लोह परिसा रुसले ते सोनेपानाशी मुकले. म्हणजे त्याला सांगितलं लोखंडाला, अरे परिसे तू परिसाची संगती कर, तू काय होशील? सोनं होशील. पण त्याने ठरवलं ना, काय म्हणतात, मातीत गेलो तरी चालेल. काय म्हणतात, भांडायला उठलं तर जमीन विकायला तयार आहे, पण त्याचा काटाच काढ. म्हणजे अशी काटे काढणारी, काट्याने काटा काढणारी जगात भरपूर आहे. जमीन विकणारी, त्याच्यासाठी खितपत पडणारी. जाऊन पहा, जेलमध्ये जाऊन पहा कशी खितपत पडल्या. तिथं मजा करतात ते लोक. असं सुखी आहेत तिथे ती. असं सगळं ऐकायला मिळतंय. इथे सगळं करायला लागतंय. जाऊ दे, आपला तो विषय नाही. आपला फक्त विषय एवढाच आहे की परिसा लागता लोहतो पालटे. लोखंड जे आहे अगदी हीन त्याची किंमत आहे. 30 रुपये 1 किलोची किंमत आहे. जर त्याने परिसाची संगती केली तर ते तुम्ही गणित नंतर करा, 1 किलोचे किती होतील नाही का? कारण मला फक्त 10 ग्रॅमचीच किंमत माहिती आहे. जर 1 किलो लोखंड झालं, त्याचं सोनं झालं, तर 1 किलो सोन्याची किंमत तुम्ही घरी जाऊन ते करा. थोडक्यात म्हणजे एवढी त्याची किंमत वाढली सोन्याची, लोखंडाची. बरं, किंमत वाढली, पण कालिमा पुन्हा कैशी. कालिमा त्या बेटे पुन्हा कैशी. ती सांगतात की एकदा ते लोखंडाचं सोनं झालं की ते पुन्हा कधीच गंज चढणार नाहीये, त्याला कालिमा येणार नाहीये. त्याचप्रमाणे तैसा तो ज्ञानी
जन्म न घे जाण. त्याचप्रमाणे जो ज्ञानी आहे तो पुन्हा कधीच त्याला जन्म येणार नाही, कारण वासना भाजूनी वर्धत असेल. त्याने काय केलेलं आहे, वासनेचं बीजच भाजून टाकलेलं आहे आणि वासनेचं बीज भाजून आता तो काय करतो, या जगामध्ये विश्वामध्ये संचार करून राहिलेले आहे. आणि अशी जी शक्ती आहे त्या शक्तीचा आपण एकदा भजन करूया. तिथे गेल्यानंतर ती सागररूप झाली. सागररूप झाल्यानंतर पुन्हा ते पाणी वाफेच्या रूपाने वर गेलं आणि वर जाऊन पुन्हा ते त्र्यंबकावर आलेलंच आहे, पण सूक्ष्म रूपाने. लक्षात का, म्हणजे तिचं जे राट आहे तो त्या गंगेचा सुद्धा राट, त्या गोदेचा सुद्धा राट चालू आहे. पण तैसा तो ज्ञानी तैसा तो ज्ञानी जन्म न घे जाण. ज्ञानाच्या बाबतीत तसं नाहीये की तो पुन्हा जन्म घेईलच, असं नाही बरं का. फक्त हे जे दृष्टांत आहेत ते कसं, म्हणजे तुम्हा मला सर्वसाधारण जीवाला पटण्यासाठी आहेत. एकदा ती गंगा समुद्राला येऊन मिळाली, गोदा समुद्राला मिळाली की ती पुन्हा त्र्यंबकातील, म्हणजे पुन्हा ती पर्वतावर येणार, म्हणजे उलटी येणार नाही. आणि तीच उलटी गंगा नाथांच्या घरची उलटीच खून. लक्षात का, नाथांची उलटी खून आहे. म्हणजे वळचुणीचं पाणी आड्यावर, म्हणजे समुद्राचं पाणी म्हणजे कुठे चालले, पर्वतावर चढून राहिलेले. हे परमार्थाचं सूत्र आहे आणि ते सूत्र आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून मथुरेचा घाट अवघट वाट, चढताना बाई मध्ये दुखते पाठ, हे जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला सद्गुरु माऊलीकडून समजून जर आपण घेतलं तर ऊर्ध्वमुखे आळविला सोम शब्दाचा आपल्याला जी प्रक्रिया करायची आहे ती ऊर्ध्व प्रक्रिया करायची. आणि ऊर्ध्व प्रक्रिया करण्यासाठी नितांत सद्गुरूची गरज आहे. आणि अल्पावधीमध्ये का होईना, मी मग सांगून गेलो की आमच्या दीपक भाऊने सद्गुरूला शरण जाऊन विशिष्ट प्रकारची देहावर प्रक्रिया करून तो आनंद प्राप्त करून घेतला आणि आनंदी राहिलो आनंद हो. आता ते आनंद स्वरूपातच आहे. त्यांचा चेहरा जर मी त्यांच्याकडे पाहिलं तर मला वाटतं कोणाच्या डोळ्यामध्ये दुःखाची छटा दिसणार नाही, कारण ते आनंदी आहेत. आणि म्हणून पाहणार सुद्धा कसा असेल, आनंदित असेल. तो आनंद त्यांनी प्राप्त करून घेतला. पण फक्त ते गेल्याने त्यांची पत्नी, मुली, मुलगा आणि कुटुंब त्यांच्या डोळ्यातून मात्र अश्रू आल्याशिवाय राहिल्या नाही. आम्ही या ठिकाणी जेव्हा प्रेताला आलो तो रामदास पण होता, तर इतका आक्रोश या ठिकाणी होता, इतकी माणसं रडत होती. तर त्या रडण्याचा आक्रोश ऐकल्यानंतर आमचं सुद्धा हृदय विदीर्ण झालं की अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. असो, आज 9 दिवस झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांचे मोठे भाऊ गंगाराम सखाराम गंभीरराव, त्याचप्रमाणे अक्षय दीपक गंभीरराव हे त्यांचे मुलगे. आणि त्यांच्या 2 मुली आहेत, दीक्षा मोहन देशमुख आणि सोनाली कमलेश चौधरी. आणि पत्नी दीपाली दीपक गंभीरराव, असं त्यांचं कुटुंब आहे. अतिशय दुःखद प्रसंग आहे. आणि या दुःखद प्रसंगामध्ये तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी येऊन आपल्याला सुद्धा त्यांच्या दुःखात सहभागी व्हायचे. अन्यथा विचार केला तर येथे उरुणायाले अवतार, तर त्याचा अध्याप आपण गंभीर विचार केला तर म्हणजे पांडवांचा सहकारी राज्यावरून केले दुरी. पांडवांनी अतिशय वनवास भोगला, नुसता वनवासच भोगला नाही, तर जेव्हा ते प्रभास तीर्थाला जायला निघाले, स्वर्गामध्ये जायला निघाले, तर त्यावेळेला फक्त एक धर्मच पोचला. जी द्रौपदी आहे बरं का, सूर्यकन्या द्रौपदी, ती सुद्धा रस्त्यात पडली. अर्जुन गेला, भीम गेला, नकुल गेला, सहदेव गेला, सगळे रस्त्यातच पडले. त्यांची काय अवस्था असेल, त्यांना कुणी अग्नी दिला असेल, त्या शरीराची काय अवस्था झाली असेल. तर त्याही पेक्षा आपण सुखी आहोत, आपण कुटुंबात आहोत, आमचा देह रस्त्यात तरी पडला नाही. आणि एक फक्त धर्मराज वर गेलेले आहेत. असो, तेव्हा हे जे दुःख आहे त्यांच्या जाण्याने ते दुःख सगळ्यांच्याच वाट्याला, तुमच्या आमच्या सुद्धा वाट्याला आहे. आणि म्हणून फक्त एकच विचार आपल्या ठिकाणी आहे की अल्प आयुष्यामध्ये ते गेलेले आहेत. अगदी लवकर भगवंताने
त्यांना बोलावून घेतलेला आहे. अधिक काळ म्हणजे विचार आपण केला तर जेवढं आपण जास्त जगू, पण जगावं त्यानं की जो भगवंताचं भजन करतो, नामस्मरण करतो, त्याचं आयुष्य वाढावं, त्याने जगावं. अन्यथा लवकर गेलेलं बरं, म्हणजे जागा खाली केली पाहिजे, हे महत्वाचे असो. तेव्हा त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 2 मुली, मुलगा, मोठा भाऊ आणि त्यांना जे पतीव असं वर्णनीय दुःख झालेलं आहे. त्या दुःखामध्ये तुम्ही आणि आपण सामील आहोत. ते दुःख पचवण्याची शक्ती भगवंताने त्यांना द्यावी, एवढीच आपण इच्छा भगवंताकडे प्रदर्शित करूया. आणि ते दुःख कमी होण्यासाठी एकदा तुकोबारायांचं आपण पूजन करूया. तुकाराम 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 तुकाराम